जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. भैरवी राग हा तोंडातून काढाव्याला फार सोपा आहे, पण तो वाद्यातून काढण्याचे काम फार कठीण आहे. त्याप्रमाणे धर्माविषयी बोलणे सोपे आहे, परंतु तो आचरण करण्याचे काम फार कठीण आहे. ज्याप्रमाणे हत्तीला 2 तऱ्हेचे दात असतात, एक बाहेरचे सुळे आणि दुसरे आतील दाढा, त्याप्रमाणे श्रीकृष्णासारखे अवतारी पुरुष आणि इतर महात्मे दुसऱ्या साऱ्या लोकांप्रमाणेच कृत्य करतात व जगतात असे दिसते, पण त्यांचे आत्मे कर्ममर्यादेच्या फार पलीकडे विश्रांती घेत असतात. एखादा मनुष्य उत्तम वक्ता आहे, उत्तम उपदेशक आहे, पण अध्यात्म विद्येतील अनुभविक नाही. अशा मनुष्याविषयी आपणास काय वाटेल? तो दुसऱ्याची मालमत्ता विश्वासाने ताब्यात ठेवलेल्या मनुष्याने उधळपट्टी करणाऱ्या मनुष्याप्रमाणे आहे. तो दुसऱ्याला सहज उपदेश करीत असतो की ह्याची किंमत काहीच नाही, कारण त्याला पक्के माहीत असते की हे द्रव्य काही माझे नाही, दुसऱ्याचे उसणवट आहे. राघू ज्याप्रमाणे सारा दिवस राधाकृष्ण राधाकृष्ण असे देवाचे नाम घेत असतो, पण त्याला मांजराने धरले पुरे की क्या क्या अशा मूळच्या शब्दाने तो केकाटू लागतो. त्याप्रमाणे संसारी मनुष्य हरिनामाचा जप करीत असतात आणि अनेक दान धर्माची कृत्येही करतात, पण आशा असते ऐहिक सुखाची. त्यामुळे विपत्ती, दुःख, दारिद्र्य किंवा मृत्यू येऊन ठेपला की ते सर्व विसरते. ताक घुसळून लोणी निघाले म्हणजे ते ताक असलेल्या त्याच भांड्यात ठेवता कामा नये, कारण त्याच ताकात ते ठेवले तर त्यापैकी काही गोडी त्याला लागून कमी होते. ह्याकरता ते काढून निराळ्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात टाकले पाहिजे. तद्वत जगामध्ये थोडीशी परिपूर्णता प्राप्त झाल्यानंतर जो कोणी विषयामध्ये मिसळला, जगामध्ये राहिला, तर त्याला कलंक लागल्यासारखे होते, पण तो जगापासून वेगळाच राहिला तर तो अगदी पवित्र राहतो. आपण एखाद्या मळकट खोलीत राहू लागलो तर थोडे तरी आपल्या अंगास काळे लागल्या वाचून राहायचे नाही. फारच सावधगिरी ठेवली तर थोडे लागेल इतकेच. ह्याकरता कोणताही पुरुष किंवा स्त्री आपल्याच वयाच्या स्त्रियात किंवा पुरुषात राहील तर त्याने किंवा तिने कितीही हुशारी ठेवली व मनोविकार कितीही ताब्यात ठेवले तरी तिच्या म्हणा किंवा त्याच्या मनात थोडी तरी विषय वासना उद्भवल्या वाचून राहणार नाही. एका ब्राह्मणाला एक संन्यासी भेटला आणि त्यांनी परस्परात ग्रह, प्रपंच आणि परमार्थ ह्या विषयावर पुष्कळ संभाषण केले. सरतेशेवटी संन्यासी ब्राह्मणाला म्हणाला, बाबा, हे लक्षात ठेव की ह्या जगातील कोणावरच अवलंबून असू नये. ब्राह्मणाचा त्यावर विश्वास बसेना. खरेच आहे, रात्रंदिवस तो ज्यांच्यासाठी खपत होता त्या कुटुंबातील माणसांपैकी कोणीच आपल्या उपयोगी पडायचे नाहीत की निदानीची सोबती कोणीच नाहीत असे मानण्याला त्याच्या मनात धैर्य कसे येईल? ह्यास्तव तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, माझे जरासे डोके दुखू लागून मी विव्हळ झालो, तर मला समाधान व सुख होण्यासाठी आई अगदी तत्पर असते. इतकेच नव्हे तर प्राणसुद्धा खर्ची घालण्यास सिद्ध होते आणि मज करता माझ्या माशासारखी तळमळते. अशी आई माझ्या उपयोगी पडणार नाही हे माझ्याने मान्य करवत नाही. संन्यासी म्हणाला, असा प्रकार असेल तर ती तुला अवश्य उपयोगी पडतील, पण तुम्हाला मी एक खरी गोष्ट सांगून ठेवतो की तुम्ही ह्या बाबतीत फार चुकता आहात. तुमची आई, बायको किंवा पुत्र ह्यापैकी कोणी एक तरी तुमच्या जीवाला जीव देईल हे क्षणभरसुद्धा मनात आणू नका. तुम्हाला वाटेल तर परीक्षा पहा. तुम्ही घरी जाऊन आजाराचे सोंग घ्या आणि अगदी मरतो असे सोंग आणा, म्हणजे मी तेथे येईन आणि तुम्हाला मजा दाखवीन. ब्राह्मणाने त्याप्रमाणे बरोबर बतावणी केली. डॉक्टर, वैद्य ह्यांस बोलावून आणले, परंतु कोणाचा काही प्रयत्न चालेना. रोग्याची आई दुःखाचे मोठाले सुस्कारे टाकून विलाप करू लागली. बायका मुले कपाळ आपटून रडू लागली. इतक्यात हा संन्यासीही संकेताप्रमाणे तेथे जाऊन पोचला. संन्याशाने रोग्याची स्थिती पाहिल्यासारखे करून बोलण्यास सुरुवात केली की तो म्हणाला, रोग तर असाध्य आहे खराच, पण ह्यातून हा पार पडणेही कठीणच. तथापि त्याला एकच उपाय आहे, तो हा
की ह्या रोग्याकरता कोणीतरी आपला जीव खर्ची घालण्यास सिद्ध झाले पाहिजे. हे ऐकून सारी तटस्थ मुद्रेने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली. संन्याशाने रोग्याच्या आईला हाक मारली आणि म्हणाला, जगणे काय आणि मरणे काय ही दोन्ही तुम्हाला आता सारखीच आहेत. आता तुमच्या अशा वृद्धापकाळात तुमचा पुत्र गेला तर तुमचे आणि तुम्हा सर्वांचे पालनपोषण करणार कोण? तुम्ही जर तुमच्या मुलाकरता प्राण खर्ची घालीत असाल तर तुमच्या मुलाला मी उठवितो. आपण त्याच्या सख्या मातोश्री आहात. आपण जर त्याच्याकरता जीव खर्च करण्यास तयार न व्हाल तर दुसरे कोण तयार होणार आहे? ती म्हातारी डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, गुरु महाराज, माझ्या मुलाकरता आपण जी काही आज्ञा कराल ती मी शिरसावंद करण्यास तयार आहे. पण एवढीच नड आहे की हा माझा जीव, पण माझ्या मुलाच्या जीवापुढे माझ्या जीवाची कथा ती कसली म्हणा. पण विचार म्हणून इतकाच की माझ्या पश्चात ह्या माझ्या बाकीच्या लेकरा बाळांची दशा काय होईल. हा विचार मनात आला म्हणजे काळीच चर्र होते. किती मी दुर्दैवी की ही लहान मुले मला अडथळा करतात. हा संन्यासाचा आणि सासूबाईचा संवाद ऐकून बायको पलीकडे होती. तिने मोठ्याने भोकाण पसरले आणि आपल्या आईबापास हाक मारून म्हणाली, अगं आई, अहो बाबा, तुमच्याकडे पहिले म्हणजे माझा जीव मला देववत नाही हो. संन्यासी तिच्याकडे वळून तिला विचारू लागला की आई तर मागे सरली. आता तू तरी आपल्या नवऱ्याकरता प्राण खर्ची घालण्यास तयार आहेस का? बायको म्हणाली, केवढी मी हतभागी. माझ्या कपाळी वैधव्यच भोगावायचे असल्यास ते काय चुकते. मी आपला जीव खर्ची घालून माझ्या आईबापांना शोकसागरात ढकलण्याचे माझ्याने होणार नाही. ह्याप्रमाणे प्रत्येकजण आपापली काही ना काही अडचण पुढे करू लागला. तेव्हा संन्यासी रोगाकडे पाहून म्हणाला, पहा आता, तुमच्याकरता कोणी एकही मनुष्य जीव देण्यास तयार नाही. ह्यावरून ह्या जगात आपले असे कोणी नाही. हे जे मी म्हणतो ह्याची साक्ष पटली असेल. हे सर्व त्या ब्राह्मणाने पाहिल्यानंतर माझे घरदार म्हणत होता ते सर्व सोडून देऊन तो संन्याशाच्या मागे निघून गेला.